Hello students, today we study the next point from the topic Kingdom Plantae. In that topic म्हणजे मागच्या लेक्चरला आपण प्लांटचं क्लासिफिकेशन स्टडी केलं आणि त्या क्लासिफिकेशनमध्ये हा पार्ट कंप्लीट केलेला आहे, दॅट इज द सब डिव्हिजन क्रिप्टोगॅमी. Now today we study the another division, that is the phanerogamy. But in that phanerogamy we study only the gymnosperms, that is the plants in which the fruits and flowers are absent. And another group is division, that is the angiospermy. It is deleted from the syllabus due to COVID-19. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्लांटचं क्लासिफिकेशन स्टडी करायचं आहे. थोडक्यात कॅरेक्टरिस्टिक्स फॅनोरोगॅम्सच्या बघा. द प्लांट बॉडी इज स्पोरोफाईट, म्हणजे एंटायर प्लांट जे आहे त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतोय, विच इज डिप्लॉइड अँड इट इज डिफरन्शिएटेड इन टू ट्रू रूट, स्टेम अँड लिव्ज. म्हणजे रूट, स्टेम आणि मुळं, खोड आणि पानं अशामध्ये हे स्पोरोफाईट जे आहे ते डिव्हाइड केलेलं आहे, डिफरन्शिएट झालेलं आहे आणि इट इज डिप्लॉइड इन नेचर. दिस फॅनोरोगॅम्स हॅविंग द व्हॅस्क्युलर टिश्यूज, त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज असतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम फॉर्म झालेली असते. सेक्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ऑल फॅनोरोगॅम्स आर मल्टीसेल्युलर. व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये मल्टीसेल्युलॅरिटी ही कॅरेक्टरिस्टिक आहे. आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड आणि हा एम्ब्रिओ जो आहे दॅट इज डेव्हलप्ड फ्रॉम द फर्टिलायझड एग. अशा पद्धतीनं फॅनोरोगॅम्सचे एक 2-3 कॅरेक्टर्स आपण बघतोय. नंतर जिम्नोस्पर्म्स ॲक्च्युली स्टडी करायचं आहे. हे जिम्नोस्पर्म्स जे आहे त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊयात आणि मग त्याचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत. दीज जिम्नोस्पर्म्स आर सीड बिअरिंग व्हॅस्क्युलर प्लांट्स. त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. सिदार प्लांट्स, आपल्याला माहिती आहे सिदारचे प्लांट्स जॉग्रफीमध्ये अभ्यासलेला आहे. पाईन, हे पाईन वूड जे आहे पायनस ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेले आहेत पाईन. त्याच्यानंतर रेडवूड आणि कोनिफर्स. हे कोनिफर्स जे आहेत सदाहरित प्लांट्स जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. असे प्लांट्स ह्या जिम्नोस्पर्मीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ह्या प्लांट्समध्ये ओव्ह्यूल्स अँड सीड्स आर नॉट एन्क्लोज्ड इन ए ओव्हरी. फ्रूट म्हटलं की प्रत्येक सीड जे आहे ते ओव्हरीमध्ये एन्क्लोज झालेलं असतं, पण ह्या प्लांट्समध्ये नाही. हे त्याचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, दॅट इज द सीड्स आर नेकेड. तर द वर्ड जिम्नोस्पर्म ह्याचा मिनिंग जो आहे ग्रीक वर्डप्रमाणे जिम्नोस्पर्मा, अँड इन विच द पिक्युलियर ऑर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक दॅट इज ओव्ह्यूल्स आर नेकेड. म्हणजे ओव्ह्यूल्स जे आहेत ते ओपनली डेव्हलप झालेले असतात. देर आर अबाउट 1000 स्पेसीज ऑफ जिम्नोस्पर्म्स आर ऑब्झर्वड इन द वर्ल्ड. म्हणजे नंबर ऑफ स्पेसीज आहेत त्याच्या. आता आपल्याला जिम्नोस्पर्म्सचे कॅरेक्टर्स बघायचे. तर एक जिम्नोस्पर्मी जे आहे ते एव्हरग्रीन, सदाहरित, कायम हिरवागार कलर त्या प्लांटचा असतो. श्रब्स किंवा उडी ट्रीज, झुडपाच्या स्वरूपात किंवा मोठ्या प्लांटच्या स्वरूपात असतं. त्याचं स्टेम जे आहे ते उडी असतं. इट इज अ प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स विथ नेकेड सीड्स. आता नेकेड सीड्स म्हणजे सुद्धा दिलेलं आहे, दॅट सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट्स ऑर ओव्हरी. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, दॅट इज द नेकेड सीड. इट इज द प्रिमिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्मी डिव्हिजन. देर आर किंवा त्याच्यामध्ये दीज आर व्हॅस्क्युलर प्लांट्स. ह्या व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज जे आहेत झायलेम आणि फ्लोएम. झायलेम विथ ट्रॅकिड्स अँड फ्लोएम विथ सीव सेल्स. ह्या सीव सेल्स आणि ट्रॅकिड्स झायलेममध्ये हे त्यांच्यामध्ये असतं. स्टेम जे आहे ते उडी, इरेक्ट, सॉलिड, एरियल, अनब्रँचड अँड सिलेंड्रिकल. आता इथं सायकस प्लांट दाखवलेलं आहे, तुम्ही बघितलेलं पण असेल. हे जे वरचं पूर्ण इट इज ए स्पोरोफाईट प्लांट जे आहे, इट इज नोन ॲज स्पोरोफाईट. इट इज हॅविंग रूट अंडरग्राउंड, स्टेम अँड लिव्ज, दॅट इज द एव्हरग्रीन लिव्ज. आणि सेकंडरी ग्रोथ आहे प्लांटमध्ये, दॅट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. हे कॅम्बियम जे आहे त्याच्यामुळं सेकंडरी ग्रोथ जी आहे. हे सायकस प्लांट तुम्ही बघितलेलं आहे, डायग्रॅममध्ये तुम्ही ऑब्झर्व करा. ह्या जमिनीमध्ये तिथं मुळं असतात. आता तेही कॅरेक्टर आपल्याला स्टडी करायचं आहे.
तर लीव्ज जे आहेत ते डायमॉर्फिक आहेत, म्हणजे दोन प्रकारचे आहेत. एक आहे ग्रीन फॉलिएज लीव्ज, आणि हे बघा इथं पूर्ण हिरवागार करून मागच्या पण डायग्रॅममध्ये बघितलेलं आहे. दीज आर निडल लाईक अँड पिनेटली कंपाऊंड. चिंचेचं प्लांट असतं त्या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर, चिंचेचं लीफ असतं त्या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर आहे, म्हणून त्याला पिनेटली कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे स्केली लीफ. हे स्केली लीव्ज जे आहेत ते प्लांटच्या पूर्ण एंटायर ग्रोथ होईपर्यंत त्याच्या स्टेमवरती आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतं. स्पोर्स आर प्रोड्यूस्ड बाय मायक्रोस्पोरोफिल. मेल प्लांटमध्ये मायक्रोस्पोरोफिल असतात, फिमेल प्लांटमध्ये मेगॅस्पोरोफिल्स असतात. हेही स्ट्रक्चर आपण बघणार आहे. इथं मेगॅस्पोरोफिल बघायला मिळत आहेत आपल्याला. प्लांट बॉडी इज स्पोरोफाईट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम आणि लीव्ज. हे स्पोरोफाईटचं कॅरेक्टरिस्टिक आहे. तर ह्या डायग्रॅममध्ये बघा स्केली लीफ आहेत, त्याच्यानंतर प्लांट दिलेला आहे, एंटायर स्पोरोफाईट दिलेला आहे, त्याच्यानंतर मेगॅस्पोरोफिल्स आहेत, आणि एक जादाचं स्ट्रक्चर तुम्ही ऑब्झर्व करताय, दॅट इज द कोरॅलॉइड रूट्स ऑफ सायकस. इट इज द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक. हे कोरॅलॉइड रूट्स जे आहेत ते जमिनीशी हॉरिझॉन्टल, दीज आर ग्रुप्ड इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑफ द सॉईल. म्हणजे ह्या स्टेमच्या अगदी लागून लगत जमीन जिथं स्टार्ट झालेली आहे त्याच्या जवळपास जमिनीच्या जस्ट बिलो द सॉईल ह्याच्यात कोरॅलॉइड रूट्स असतात. आता हे जे रूट्स आहेत इथं सायकसमध्ये दोन टाईपचे रूट्स आहेत. एक आहे टॅप रूट टाईप. हे टॅप रूट्स जे आहेत ते काही जिम्नोस्पर्म्स बऱ्यापैकी जिम्नोस्पर्ममध्ये असतात, पण काही जिम्नोस्पर्म्समध्ये रूट्स जे आहेत ते फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन. That is helping nature is there. That roots are known as the coralloid roots of cycas, and that shows association with blue-green algae. ही blue-green algae जी आहे हे symbiotic association परफॉर्म करतं. That means it fix the atmospheric nitrogen. ह्या ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे किंवा कोरॅलॉइड रूट्स आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात. दॅट बॅक्टेरिया absorbs the atmospheric nitrogen and converts it into nitrates and nitrates, thus nitrates and nitrites, आणि त्या पद्धतीनं त्या प्लांटला रेडीमेड नायट्रोजनचं कन्व्हर्जन मिळतं. रूट्स ऑफ पायनस. हे पायनस प्लांट आहे. सी इन द डायग्रॅम, दिस इज द पायनस प्लांट. मोठे पार्क्स असतात, उद्यानं असतात, किंवा रस्त्याच्या कडेनी सुद्धा ही प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात. ह्या पायनस प्लांट्सचं कॅरेक्टरिस्टिक आहे, इट शोज असोसिएशन विथ एंडोफायटिक फंजाय अँड दॅट आर नोन ॲज द मायकोरायझा. हेही आपल्याला स्टडी करायचं आहे नंतर. तर अशा पद्धतीनं पायनस इथं त्याचे फ्रूट्स दिसतात, फ्रूट लाईक स्ट्रक्चर ज्याच्यात मायक्रोस्पोरोफिल किंवा स्पोर्स असतात. ह्या प्लांटखालीच असे स्ट्रक्चर्स पडलेले आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळालेले असतील, आणि त्याचे लीव्ज जे आहेत ते अगदी थ्रेड लाईक आहेत, काड्यांसारखं स्ट्रक्चर आहे. आणि तुम्ही हे प्लांट बघितलेलं आहे, हे असं स्ट्रक्चर प्लांटच्या खाली खूप पडलेलं असतं, स्पोअर डिस्पर्स होतात त्यातनं. तर अशा पद्धतीनं सायकस आणि पायनस ही दोन एक्झाम्पल्स आपल्याला ह्याच्यामध्ये ऑब्झर्व करायचे. आता ह्या जिम्नोस्पर्मिक प्लांट्सचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पण आहे. सायकस जे आहे ते जनरली ऑर्नामेंटल प्लांट म्हणून आपल्याकडं बघायला मिळतं, आणि पायनस जे आहे इट इज कमर्शियली इम्पॉर्टंट. दॅट इज इट गिव्ज or from these plant we obtain the pine wood. लाकडाचा एक प्रकार आहे. देन टर्पेंटाईन ऑइल हा शब्द वेल नोन आहे तुम्हाला, आणि पाईन रेझिन्स असे धागे पण त्याच्यापासून काढतात. असे नंबर ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जिम्नोस्पर्म्सचे आहेत. ह्याच्याशिवाय आपल्याला काही जिम्नोस्पर्म्स फॉर एक्झाम्पल म्हणून स्टडी करायचे आहेत, अँड दॅट आर इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम. जिंको बायलोबा, इट इज अ लिव्हिंग फॉसिल, इट इज अ जिम्नोस्पर्म. Ginkgo biloba it is a living fossil. Another example is Sequoia tree, किंवा त्याची जीनस आणि स्पेसिस बघतोय आपण, Sequoia sempervirens. हे किंवा त्याला रेड वूड असं म्हटलेलं आहे. अवाढव्य वाढ झालेली असते त्यामुळं जायंट रेड वूड असं म्हटलेलं आहे. इट इज द टॉलेस्ट प्लांट. जिम्नोस्पर्ममधलं हे सगळ्यात प्लांटच्या स्पेसिसमध्ये टॉलेस्ट प्लांट आहे. आणि तिसरं आहे झामिया पिग्मिया, इट इज द स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म. म्हणजे हे तिन्ही एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला तुम्हाला ह्याच्यावरती 1 सेंटेन्स किंवा MCQसाठी प्रश्न विचारले जातात. देन सी द डायग्रॅम्स ऑफ द प्लांट्स. दिस इज द
cycas plant, but it is the male cycas plant. Male cycas plant shows male cone. That is the male cone of the cycas. आणि ह्याच्यावरनंच आपण मेल प्लांट आहे की फिमेल प्लांट आहे हे सांगू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. हे स्केली लीव्ज आहेत. इथंही आपल्याला स्केली लीव्ज खाली बुंद्यावरती किंवा स्टेमच्या टोकाला बघायला मिळतील आणि तिथून मेल कोन डेव्हलप झालेला आहे. दॅट मेल कोन कंटेन्स द मायक्रोस्पोरोफिल्स. मेल कोनमध्ये मायक्रोस्पोरोफिल्स आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्पोर्स ऑब्झर्व करायला मिळतात आपल्याला. तसंच इकडं फिमेल प्लांट आहे. हे फिमेल प्लांट जे आहे दॅट शोज मेगॅस्पोरोफिल्स. मेल plant shows male cone, but female plant shows megasporophils. These are the megasporophils, and these megasporophils shows the naked seeds. See here, it is the largest division in the plant which shows the largest seeds. हे characteristic feature आहे. That is cycas plant shows the लार्ज ओव्ह्यूल्स. सीड्स किंवा ओव्ह्यूल्स पण आपण त्याला म्हणू शकतो. असे नेकेड ओव्ह्यूल्स त्या प्लांटवरती डेव्हलप झालेले असतात. हे फिमेल प्लांट आहे. तर अशा पद्धतीनं मेल प्लांट आणि फिमेल प्लांट आपण बघू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचं आहे. दॅट इज द लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता ही अल्टरनेशन ऑफ जनरेशन जी आहे, ही अल्टरनेशन ऑफ जनरेशन ॲक्च्युली त्याची डेफिनेशन पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इट डिफाईन्स ॲज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन्स. स्पोरोफायटिक दॅट मीन्स द एंटायर प्लांट. गॅमेटोफायटिक दॅट मीन्स द प्रोडक्शन ऑफ द गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स. आणि त्याच्यापासून परत प्लांट फॉर्म होतं, झायगोट तयार होतो अगोदर आणि मग प्लांट त्याच्यामधनं येतं. तर स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन्स ऑकर्स अल्टरनेटली इन द लाईफ ऑफ ए प्लांट. प्लांटच्या लाईफमध्ये ह्या दोन स्टेजेस अल्टरनेट ऑब्झर्व करायला मिळतात. दॅट इज कॉल्ड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अँड thus the life cycle includes these two phases, that is the sporophyte which is diploid. Remember the term diploid, that means contains 2n, or diploid means 2n, and gametophyte is haploid, that means only n. न्यूक्लियस किंवा क्रोमोझोम सेट जे आहे त्याच्यात पूर्ण एंटायर आणि हाफ अशा पद्धतीनं स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट ह्या दोन जनरेशन्स ऑब्झर्व करायला मिळतात प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये. स्पेशल डिप्लॉईड सेल्स ऑफ स्पोरोफाईट डिव्हाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉईड सेल्स. These haploid cells divide mitotically, that means there is also meiosis as well as mitotic divisions to give rise the gametophyte. म्हणजे स्पोरोफाईट झालं की गॅमेटोफाईट. This gametophyte produces male and female gametes which both are haploid, and they fuse during fertilization to produce diploid zygote. आणि त्याच्यानंतर त्या डिप्लॉईड झायगोट फॉर्म झाला की मायटॉटिक डिव्हिजन होतात आणि परत डिप्लॉईड स्पोरोफाईट फॉर्म होतो. म्हणजे इथं लक्षात आलं असेल की स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक जनरेशन्स प्लांटच्या लाईफमध्ये अल्टरनेट ऑब्झर्व करायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला काही प्लांट्समध्ये कशा पद्धतीनं अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे चार्टच्या डायग्रॅमच्या साहाय्याने आपण बघू शकतो. ही डायग्रॅम परीक्षेला तुम्हाला विचारली जाते बऱ्याचदा. इन अल्गी अँड ब्रायोफाइट्स गॅमेटोफाईट इज डॉमिनंट. इथंही फरक आहे. लोअर प्लांट्समध्ये गॅमेटोफायटिक स्टेज जी आहे ती डॉमिनंट आहे आणि हायर प्लांट्स जे आहेत म्हणजे व्हॅस्क्युलर प्लांट्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल टेरेडोफाईट ज्याच्यात आपण फर्नचं एक्झाम्पल बघितलं आहे, जिम्नोस्पर्म्स ज्याच्यात सायकस आणि पायनसचे एक्झाम्पल्स बघितलेत, आणि अँजिओस्पर्म्स जो पॉईंट आपण ह्यावर्षी स्टडी करणार नाही, पण अँजिओस्पर्म्स म्हणजे सगळे फ्लॉवरिंग प्लांट्स. ज्या प्लांट्समध्ये फ्लावर्स प्रोड्यूस होतात ते सगळे प्लांट्स अँजिओस्पर्म्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ह्या तिन्ही ग्रुपमध्ये स्पोरोफाईट इज ए डॉमिनंट अँड गॅमेटोफाईट इज रिड्युस्ड फेज. सो लेट अस सी द डायग्राम. This is the sporophytic stage and this is the gametophytic phase or stage. Thus the life cycle is completed within these two phases. See the sporophyte, that is the diploid. It is the entire plant. It undergoes meiosis and forms haploid spores. These are the spores. These spores forms the gametes and these gametes are also haploid. These gametes either male or female. कुठल्याही पद्धतीचे गॅमेट्स फॉर्म होतात, मेल अँड फिमेल. दे युनाईट
undergoes fertilization. After fertilization, embryo forms and develops the zygote. That zygote is 2n. Here gametes are n and union by the fertilization n plus n forms zygote, that is the 2n, and from the zygote the entire plant again forms. It is the simple alternation of generation. This cyclic representation is important. Then next is the types of life cycles. There are 3 different types of life cycles, and these are diplontic, haplontic and haplodiplontic. There may be sometimes note on the types of life cycle, and these 3 types we are going to study. These 3 types, that is the first, diplontic life cycle. In the diplontic life cycle, mitotic divisions occurs only in the diploid cell. See here, mitotic division, diploid multicellular organisms, animals एक्झाम्पल त्याचं जास्त करून आपण देऊ शकतो. आणि मायटोसिस जे आहे ते डिप्लॉइड सेलमध्ये आढळतं आणि त्याच्यानंतर गॅमेट्स फॉर्म बाय देम बाय द मियोसिस अँड हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. दीज आर हॅप्लॉइड इन नेचर. बट अगेन द झायगोट विच इज फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन, इट इज डिप्लॉइड. म्हणजे अशा पद्धतीनं आणि मायटोटिक डिव्हिजन होतात. डिव्हिजन होत असताना डिप्लॉइड मायटोटिक डिव्हिजननी डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतो. आणि अशा पद्धतीनं प्रोडक्शन ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस आणि त्याचं एक्झाम्पल आहे ॲनिमल्स. सेकंड टाईप आहे हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. हे हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल जे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जनरली मायटोसिस ऑकर्स इन हॅप्लॉइड सेल्स ओनली and it results in the formation of single cell किंवा single haploid cell or multicellular organisms, and these forms or produces gametes through the mitosis. अशा पद्धतीनं गॅमेट फॉर्मेशन होतं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. झायगोट इज फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन अँड ओनली इन द ओनली डिप्लॉइड सेल एंटायर लाईफ सायकल. झायगोटमध्ये डिप्लॉइड सेल फॉर्म होते फक्त, बाकी हॅप्लॉइड सेल्सच त्याच्यामध्ये डिव्हिजन होतं आणि दस द झायगॉटिक सेल अंडरगोज मियोसिस. अशा पद्धतीनं त्या प्लांटमध्ये डिव्हिजन होत राहतं लाईफ सायकलमध्ये. आणि तिसरा टाईप जो आहे दॅट इज द हॅप्लोडिप्लॉन्टिक. हा हॅप्लोडिप्लॉन्टिक टाईप जो आहे ह्या लाईफ सायकलमध्ये मायटोसिस ऑकर्स इन बोथ डिप्लॉइड ॲज वेल ॲज हॅप्लॉइड. म्हणजे n आणि 2n सेल्समध्ये मायटोसिस आढळतं. सी इन द सायक्लिक रिप्रेझेंटेशन. दीज अंडरगोज थ्रू ए फेज इन विच मल्टीसेल्युलर अँड हॅप्लॉइड गॅमेटोफाइट अँड ए फेज इन विच दे आर मल्टीसेल्युलर अँड डिप्लॉइड स्पोरोफाइट. सी एक्झाम्पल इज प्लांट्स अँड सम अल्गी. हा चार्टच्या स्वरूपात आपण डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक अशा पद्धतीनं स्टडी करू शकतो. ह्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर्स दिलेले आहेत. हा चार्ट तुम्ही नोट्सच्या स्वरूपात लिहून काढायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा दुसरा टॉपिक जो आहे आपला दॅट इज टॉपिक नंबर 3 किंगडम प्लांटी हाही कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.